ठिकाणी विचार करण्याची गरज आहे, कारण एक महिला म्हणून ज्या आदिवासी समाजाला एक वेगळी विचारधारा आहे, जो निसर्ग पूजक आहे, ज्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व जपलेलं आहे आणि ज्या भारतामध्ये आद्य व्यवस्थेतला तो करता आपण म्हटला जातो, त्या आदिवासींनी या समाज व्यवस्थेला एक वेगळी संस्कृती देऊ केलेली आहे. त्या आदिवासीच्या महिलांवरती जो अन्याय आज होऊ घातलेला आहे, केंद्र शासनाने आज तागायत तिथे जी काही खून आणि बलात्काराची प्रकरणं दाबली जात आहेत, त्यामध्ये आपले पंतप्रधान बोलायला मात्र तयार नाहीयेत. कारण एकच मागणी विरोधकांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये धरलेली आहे की आमच्या पंतप्रधानांनी ज्या आदिवासी महिलेवरती अन्याय झालेला आहे त्यांच्या बाबत भाष्य करावं. याच्या अगोदरही देशामध्ये घटना घडल्या, त्यावेळेस प्रत्येक पंतप्रधानांनी येऊन त्या घटनेविषयी तळमळ व्यक्त केली, तिथल्या लोकांना, तिथल्या व्यवस्थेला योग्य शासन करण्याची भूमिका बजावली. पण आमची शासन व्यवस्था भूमिका बजावत नाहीये. या मागची छुपी कारणं आपल्या आदिवासी समाजाला समजून घेतली पाहिजेत. कारण ज्या मणिपूरला सौंदर्य व्यवस्थेचा एक वेगळी संपदा लाभलेली आहे, जिथे खनिज संपदा लाभलेली आहे, आर्थिक संपदा लाभलेली आहे, त्या मणिपूरला आपल्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने अदानीला विकू घातलेला आहे आणि आमच्या आदिवासींना तिथून उठून लावायचा प्रयत्न ही शासन व्यवस्था देशामध्ये बसलेली करत आहे. आता तरी आदिवासींनी डोळे उघडण्याची गरज आहे, कारण मूळ मालक या देशाचे आदिवासी महिला आणि आदिवासी समाज आहे. त्या आदिवासींना या कॉर्पोरेट गार्जिन कारस्थानांना, कारखानदारांना विकू घातलेला आहे. आज आपण ज्या मुरबाडमध्ये राहतो त्या मुरबाडचा एक वेगळा इतिहास आहे. त्या मुरबाडमध्ये जे वन हक्क दावे, अनेक आदिवासी संघटना या वन हक्क दाव्यांवरती काम करतात. त्या वन हक्क दाव्यांवरती गदा यायला वेळ लागणार नाही. महिलांवरचा अन्याय हा कुठल्या जातीपातीचा अन्याय नसतो, तर तो अन्याय खऱ्या अर्थाने या समाज व्यवस्थेचा, या शासन व्यवस्थेचा चेहरा दाखवणारा असतो. एकीकडे आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओचे नारे देतोय, कोट्यवधी रुपये खर्च करतोय, पण ज्या मणिपूरमध्ये आमच्या महिलांना नग्न भिन्नता काढली जाते, हजारो महिला, आज देशामध्ये 85 महिलांवरती दररोज बलात्कार होतात, पण हे नोंदवलेले बलात्कार आहेत. त्या व्यतिरिक्त जे माहीतच पडत नाहीये, ज्या मणिपूरमध्ये आज आपल्या समोर 3 मे पासून रक्तरंजित व्यवस्था तिथे निर्माण केली गेलेली आहे आणि तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती पंतप्रधानांचा कुठल्याही प्रकारचा रोष नाहीये. अशा वेळेस आपण या समाजाच्या भारतीय संविधानामध्ये देशामध्ये राहतो, त्यावेळेस या नागरिकांना बघा, या व्यवस्थेतल्या फक्त जातीपातीच्या व्यवस्थेमध्ये आम्ही जगत नाहीये, तर त्या आदिवासी महिलांसाठी देशातल्या प्रत्येक छोट्या छोट्या भागातून आंदोलनं होत आहेत. अनेक ठिकाणाहून महिला रस्त्यावरती येत आहेत. सगळे भेद विसरून सगळी लोक एकत्र येणं मागचं कारण आहे की त्या आदिवासी महिला ह्या फक्त आदिवासी म्हणून नाहीये, तर ती एक महिला आहे. तो अन्याय त्याच्याविषयी बोलण्यामागची कारण अनेक आहे. कारण तिथल्या संपत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर जसं KGF आपण सगळ्यांनी तो पिक्चर पाहिला असेल, त्या KGF मध्ये जसे गुलाम निर्माण केले तसे अदानी मणिपूरमध्ये करू पाहताय त्या आदिवासींना. अशा वेळेस समाजातल्या, राज्यातल्या प्रत्येक पक्ष भेदविरहित आपल्याला जाऊन या शासन व्यवस्थेवरती कडी टीका करावी लागेल. त्यामागचं कारण आहे की ही जनता गुलाम नाही आहे. हा देश संविधानावरती, लोकशाहीवरती चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे पाईक आहोत. येणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमची
महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी एकत्र आलेला आहे. आणि या सगळ्याला आपण क्रांतिकारी अभिवादन करत असताना आपण सगळेजण ही एकजूट कायम ठेवूया जोपर्यंत मणिपूरमध्ये राष्ट्रपती लागवड राजू होत नाही, जोपर्यंत त्या आदिवासींना संरक्षण मिळत नाही, कुकींवर झालेल्या अन्यायाबाबत त्यांना धर्मामध्ये विभागल्या गेल्यानंतर जी काही व्यवस्था तिथे घडवून घातलेली आहे, तोपर्यंत आपण हा लढा फक्त ह्या मुरबाड पंचायत समितीपर्यंत, तहसीलपर्यंत मर्यादित नाही ठेवावा लागणार आहे. हा लढा खूप मोठा आहे, कारण हा लढा डायरेक्ट आपल्या पंतप्रधानाशी आहे, कारण तो एकाधिकारशाही आपले पंतप्रधान आपल्या देशामध्ये येऊ घालत आहेत. म्हणून आपण सगळेजण या सगळ्या विचारधारेला बाजूला ठेवून एक समाज व्यवस्था, संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वांवरती हे आंदोलन उभा करून आणि मणिपूरला खऱ्या अर्थाने आपण सगळेजण एकत्र येऊन न्याय मिळवून देऊ एवढं बोलून मी खरं या सगळ्या आंदोलनाला एक काही घोषणा देऊन या आंदोलनाचा मी माझं भाषण संपवलं. मणिपूर सरकारचा निषेध असो, अरे आवाज दो, अरे आवाज दो, महिलांवर अत्याचार चालणार नाही, अरे महिलांवर अत्याचार चालणार नाही, मणिपूरला न्याय मिळालाच पाहिजे, मणिपूरला न्याय मिळालाच पाहिजे, मणिपूरमध्ये राष्ट्रपती लागवड लागू झालीच पाहिजे. हम सब आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा. सगळ्यांना क्रांतिकारी अभिवादन. धन्यवाद.